गट। ब या अक्षराच्या गमतीसाठी तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, यामध्ये पाणी घेऊन आपण आंघोळ करतो। पूर्वा करेक्ट। हा पाण्यामध्ये पोहत असतो। एकदम बरोबर। उघडे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द। प्रियंका बरोबर। शाळेत येताना यामध्ये आपण पाणी आणतो। अक्षरा बरोबर। प्ल्या एका हाताला ही 5 असतात। एकदम बरोबर अक्षरा। 12 ला मराठीमध्ये म्हणतात पण थंड राहण्यासाठी फ्रीज मधून हे त्यामध्ये टाकतात। व्हेरी गुड, छान प्राप्ती। सुट्टीच्या दिवशी आपण इकडे फिरायला जातो। प्राप्ती छान। वडिलांना या नावानेही हाक मारली जाते। घरातील अगदी छोट्या मुलाला 1 वर्षापर्यंतच्या मुलाला या नावाने हाक मारतात। एका फळाचे नाव। चेंडूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वाढदिवसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एक गोड पदार्थ। शाबास। खेळामध्ये बॉल बरोबर हिचा वापर करतात। शाबास। मुलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ब वरून एका प्राण्याचे नाव। आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। आणि अशा प्रकारे गट ब मध्ये अजूनही 5 खेळाडू शिल्लक आहेत। म्हणजे आजचा विजेता गट आहे ब गट। आजच्या ब या अक्षराची गंमत, या खेळामध्ये 5 गडी राखून आमचा ब गट विजयी झालेला आहे। तर आपण या ब गटाचं अभिनंदन करूया। आणि आजचा योगायोग म्हणजे ब अक्षर आणि ब गट विजयी आहे। आणि अशा प्रकारे आज दप्तरमुक्त आणि आनंददायी शनिवार अंतर्गत ब या अक्षराची गंमत या खेळामध्ये आमचा ब गट विजयी झालेला आहे। आणि या ब गटाचं सूर्यफूल देऊन आम्ही कौतुक केलेलं आहे, त्यांना शाबासकी दिलेली आहे। पुन्हा एकदा या ब गटासाठी शाबास शाबास शाबास।